नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्णा विभागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत कोलंबीच्या सुक्या सोड्यांची रेसिपी। चला तर मग आपण कोलंबीची सुक्या सोड्यांची रेसिपी बनवायला घेऊयात। इथे मी कोलंबीचे सुके सोडे हे 2 वाटी घेणार आहे। हे सोडे आपण पाण्यामधून स्वच्छ धुवून काढून घेऊयात। इथे मी सोडे स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता हे सोडे आपण गरम पाण्यामध्ये 15 मिनिट भिजत घालणार आहोत। कोलंबीचे सुके सोडे गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर असे ते मऊ होतात आणि शिजायला सुद्धा पटकन शिजतात, म्हणून आपण हे सोडे गरम पाण्यामध्ये 15 मिनिटे भिजत घालणार आहोत। तोपर्यंत तुम्ही या रेसिपीसाठी लागणारे साहित्य पहा। आता मी तुम्हाला कोलंबीचे सुके सोडे तयार करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते दाखवणार आहे। इथे मी 3 मोठे कांदे घेतले आहेत, म्हणजे ज्या वाटीने आपण सोडे मोजून घेतले त्या वाटीप्रमाणे पाहिलं तर इथे हे बारीक चिरून घेतलेला 4 वाटी कांदा आहे। 2 मिरच्या आहेत, 2 वाटी टोमॅटो घेतले आहेत आणि पाव वाटी टेचून घेतलेला लसूण आहे। लसूण चेचूनच आपल्याला घ्यायचं आहे। लसूण चेचून घेतल्याने काय होणार आहे, आपल्या या सुक्या सोड्यांची जी आपण रेसिपी तयार करणार आहोत त्याची ही चव आणखीन छान वाढणार आहे। गॅसवर पातेलं गरम करीत ठेवले आहे। यामध्ये आपण आता तेल घालून घेऊयात। इथे मी पाऊण वाटी तेल घालून घेतले आहे। यामध्ये आपण सर्वप्रथम टेचून घेतलेला लसूण घालूयात। मिरची घालून घेऊयात आणि लगेच आपण यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात। गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे। आता हा कांदा पटकन शिजण्यासाठी आपण यामध्ये पाव टीस्पून मीठ घालणार आहोत। असे केल्याने काय होणार आहे, कांदा हा पटकन शिजला जाणार आहे। तेलामध्ये हा कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित शिजवून घेतला की याची छान अशी ग्रेव्ही तयार होणार आहे। हा कांदा आपल्याला ब्राउनिश कलरवर येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। इथे मी 5 असे कोकम घेतले आहेत। कोकममध्ये कांदा शिजेपर्यंत आपण कोकममध्ये पाणी घालून ठेवूयात। हे कोकम आपण पाण्यातून असे स्वच्छ धुवून घेऊयात। कोकमामध्ये जर काही अशी माती असेल तर असे कोकम धुवून घेतल्याने ती निघून जाते। असे कोकम आपण या पाण्यातून उचलून घ्यायचे आहेत आणि राहिलेलं बाकीचं पाणी हे गाळ जो आहे हा आपण फेकून देणार आहोत। कारण काय होतं, कोकमामध्येही नाही बोललं तरी सुकवताना थोडीफार माती गेलेलीच असते। आता आपण यामध्ये पाणी ओतून ठेवूयात। इथे तुम्ही पाहू शकता कांदा हा जवळजवळ आपला शिजत आला आहे। तोपर्यंत आपण काय करूयात, जे पाण्यामध्ये सोडे भिजत घातले ते आपण स्वच्छ धुवून घेऊयात। 15 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता सोडे हे असे छान भिजले आहेत। अशी जर आपण गरम पाण्यामध्ये सोडे हे भिजत घातले तर शिजायला पण पटकन शिजतात आणि सोडे हे असे छान मऊ होतात। आता हे सोडे आपण स्वच्छ 2 पाण्यातून धुवून घेणार आहोत। हे सोडे धुवायची पद्धत कशी आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। गरम पाणी हे 15-20 मिनिटानंतर थंडच होतं, त्यानंतर आपण काय करणार आहोत, हे सोडे असे हातानेच चोळून धुवायचे आहेत। कोलंबीचे सोडे हे सुकवताना यामध्ये माती धूळ वगैरे अशी चिकटलेली असते। गरम पाण्याने काय होते, सोड्याला चिकटलेली ही धूळ अशी ही सहज निघते। सोडे धुवायची ही एक महत्त्वाची टिप्स आहे। या सोड्यातील पाणी हे वेळून न काढता सोडेच आपल्याला या पातेल्यातून असे उचलून काढायचे आहेत। अशा प्रकारे मी हे सोडे सर्व असे धुवून घेतले आहेत। असे सोडे उचलून काढले का इथे तुम्ही असे हात फिरवून पहा, इथे अशी थोडी मातीची अशी कचकच आपल्या हाताला लागते, म्हणून सोडे धुताना अशा पद्धतीनेच आपल्याला धुवायचे आहेत। हे पाणी आता आपण फेकून देणार आहोत। आपल्याला सोडे हे 2 पाण्यातून धुवून काढायचे आहेत। हे कोलंबीचे सुके सोडे मी आता 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आहेत। इथे तुम्ही
पाहू शकता कांदा हा ब्राउनिश कलर व छान असा शिजला गेला आहे। यामध्ये आपण आता टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो सुद्धा आपल्याला असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो हे व्यवस्थित आता शिजला गेला आहे। असंच कांदा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला स्लो ठेवायची आहे। हिंग घालून घेऊयात, हळद, इथे मी घरगुती लाल तिखट मसाला वापरत आहे। हा तिखट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। यामध्ये आपण कोलंबीचे सुके सोडे घालणार आहोत। या मसाल्यामध्ये हे असे सोडे अगोदर परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला आता फास्ट करायची आहे। यामध्ये अर्धा टीस्पून मी घरगुती गरम मसाला घालत आहे। 1 ग्लास मी यामध्ये पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ घालूयात। उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये कोलंबीचे असे सुके सोडे सहज मिळतात आणि हे सोडे उन्हाळ्यामध्ये ताजे असतात। त्याच्यामुळे उन्हाळ्यातच तुम्ही हे सोडे असे खरेदी केलेत तर याची चवसुद्धा आणखीन छान लागते। तर तुम्ही कोलंबीचे सुके सोडे नक्की बाजारातून आणा आणि अशी ही रेसिपी तयार करा। गॅसची फ्लेम फास्ट ठेवून या पातेल्यावर आपण असे झाकण ठेवणार आहोत आणि झाकणामध्ये 1 ग्लास पाणी ओतून घ्यायचे आहे। असे केल्याने काय होणार आहे, जो सोड्यांमध्ये जो आपण मसाला घातला आहे तो असा पातेल्याला चिकटणार नाही आणि सोडे आपले हे असे पटकन शिजणार आहेत। 10 मिनिट झाल्यानंतर हे कोकम आपण यामध्ये घालणार आहोत, कारण लगेचच जर आपण आंबट टाकलं तर हे सोडे पटकन शिजणार नाही आहेत। म्हणून आपण हे कोकम 10 मिनिटांनंतर यामध्ये घालणार आहोत। A few minutes later. 10 मिनिटांनंतर आपण यामध्ये कोकम घालून घेऊया। व्यवस्थित एकदा असं चमच्याने आपल्याला हे ढवळून घ्यायचे आहे। कोकम घातल्यानंतर 5 मिनिट हे असेच गॅसवर उकळून द्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही पहा ही रेसिपी आपली तयार झाली आहे। गॅस आपण आता बंद करणार आहोत। यावर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली आहे। अशा प्रकारे ही सुक्या सोड्यांची रेसिपी आपली तयार झाली आहे। गॅस आपण बंद करून घेऊयात। ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।